हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जस्ट आवरलं आहे. आता निघतोय कन्नडसाठी. मला कन्नडला व्हिजिट करायची आहे. कन्नड इथून माझ्या घरापासून अराऊंड आहे 62 किलोमीटर. तर बाईकनेच चाललो आहे मी. तसं जाऊ शकतो बसने पण मग मला रिटर्न सिटीमध्ये पण जायचं आहे. तर बाईकने गेलं ती थोडंसं व्यवस्थित राहील माझ्यासाठी. कारण की बस लवकर भेटत नाही. तिथं मला 1-2 हॉटेल चेक करायचे आहेत. हॉटेलचं कोटेशन वगैरे काढायचं आहे, मीटिंग वगैरे घ्यायची आहे. तिथं हॉटेल मीट घ्यायची आहे मला. तर त्यासाठीच चाललो आहे. आणि काही डीलर व्हिजिट पण करून येतो. कारण की ते माझं अपकंट्री मार्केट आहे. मी सिटी आणि अपकंट्री मार्केट हे दोन्ही पण बघतो. आता गाडीत पेट्रोल वगैरे भरलं आहे. आता निघालो आहे कन्नडला. पेट्रोलच नव्हतं गाडीमध्ये काल, कारण की काल मी भरपूर सिटीमध्ये फिरलो होतो. काल संडे होता पण थोडंसं काम होतं सिटीमध्ये, भरपूर फिरणं झालं माझं. आता इथं पेट्रोल वगैरे भरून घेतलं आहे पेट्रोल पंपावरती. निघालो आहे बस. मस्तपैकी वातावरण पण मस्त आहे, थंडगार थोडंसं मस्त वातावरण, जास्त गर्दी नाही रोडनं, चिल आहे एकदम, टेन्शन नाही आहे. या रोडने नेहमीच गर्दी कमी असते, एवढं काही असं गर्दी नसते या रोडला. गाईज आता पोहोचलोय खुलताबादमध्ये. लांबून नमस्कार करतोय खुलताबादच्या देवाला. गाडीला सेल्फ मारून चाललो डायरेक्ट कन्नड गावाला भाऊ. रिटर्न येताना जर मी इकडनं आलो तर मी जाईल मध्ये, कारण तिथं काही शूट करू देत नाही ते, कॅमेरे वगैरे चालू देत नाही. आता प्लॅन असा आहे की जायचं आहे कन्नडमध्ये, व्हिजिट वगैरे करायची आणि रिटर्न डायरेक्ट सिटीमध्ये जायचं आहे, छत्रपती संभाजीनगर. पण जर प्लॅन चेंज झाला आणि लवकर जर झालं माझं काम, मी रिटर्न येऊन इकडनं रिटर्न घरी चाललं जाईन डायरेक्ट. बघू, नाहीतर मग सिटीमध्ये जाऊन मला थोडंसं काम आहे ते करेन. निघालोय कन्नड रोडला. हा कन्नड रोड आहे हा. एकदम मोकळा रस्ता आहे, मस्त वातावरण आहे, थंडगार हवा चालू आहे मस्त. त्या रोडला असं फुलांची झाडं पण जास्त लावलेली आहे, मस्त मोकळाच असतो रोड, जास्त गाड्या नसतात, काय नसतात, जास्त भारी वाटतं इकडे जाताना. पण आपली लिमिटमध्ये आहे हा, ती गोष्ट वेगळी, काटा बंद आहे, जास्त स्पीडमध्ये पण गाडी चालवत नाही, हळूहळू गाडी चालवते. जास्त मला पळवायला आवडत नाही, गाडी पळत पण नाही जास्त, मी पण जास्त पळवत नाही. मस्त वाटतंय इकडं शेत वगैरे सर्व. हे असं काही, हे असं आहे माझं. मी ते हेल्मेटचं जे चिन माउंट आहे ते घेतलेलं आहे इथं बसवायचं, पण ते अजून बसवलं नाही आहे मी याच्यावरती, हेल्मेटवरती. कारण की माझा हा जो मोबाईल आहे थोडासा असा जड आहे, तर मला असं वाटतं की ते मोबाईल पडला नाही पाहिजे त्याच्यामुळे मी ते बसवत नाही. या रॉंग साईड पण येतात काय किलो, नाही कळत नाही रॉंग साईड यायचं, रॉंगचं पालन करत नाही असं काय. कचरा तर खूप असतो, कचरा तर कुठेही जा, खूप कचरा, तिथे जाल तिथे कचरा. तिथं कन्नडहून आता रिटर्न चाललोय मी. रस्त्यात थांबलोय एका ठिकाणी, जरा अंजीर वगैरे दिसले मला. तिथून खूप सारे एकूण पण आणि या साईडने पण आणि तिकडच्या साईडने पण, दोन्ही साईडने लावलेले आहे बघा. चाललोय रिटर्न सिटीमध्ये, चाललोय आता थोडंसं सिटीमध्ये. आत्ताच सरांचा कॉल आला होता मला, कारण वगैरे भेटायचे, बाकीची कामं करायची. इकडे या रोडला खूप गर्दी कमी असते, मला टेन्शनच नाही या रोडला येतात. मग चला, इथून आता काय 20 किलोमीटर राहिलं असेल, 20 किलोमीटर जायचं, कामं करायचे, जायचे. म्हणून खूप होतंय सध्या. सकाळी अशी मरणाची थंडी वाजत होती, आता जॅकेट घातलं तर गरम होत आहे मला मध्ये. सकाळी अशी थंडी वाजत होती की एकदम हात आकडून जायची, थंडी जास्त, हात आकडून काय चाललंय काही समजत नाही. थंडी वाजते, समजा दुपार ऊन लागते, संध्याकाळी परत थंडी लागते. गाईज, दिस इज नेक्स्ट मॉर्निंग. काल काही जास्त शूट केलं नाही. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता चाललो आहे सिटीमध्ये, चाललो आहे आज परत दुसऱ्या सिटीत जायचं, एका गंगापूर म्हणून गावात, तिकडे चाललो आहे आता. काल थोडंसं दुपारनंतर वेळच नाही भेटला मला काही शूट करायला, तर काही जास्त शूट केलं नाही आहे. त्यामुळे आज कंटिन्यू करावं असं वाटलं, आज कंटिन्यू करतोय ब्लॉग. चाललो आहे सिटीमध्ये आता.
ज्या दिवशी मी माझा फर्स्ट व्लॉग अपलोड केला होता ना, त्या दिवशी या रोडने इथून पूर्ण गर्दी होती. त्या दिवशी ते ट्रॅक्टर एका गाडीवरती पलटलं होतं, ऊसाने भरलेलं ट्रॅक्टर होतं. एकदम भारी असतंय. पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसतंय इथं. असं हिरवंगार असतं पूर्ण आणि काही काही ठिकाणून पाणी पण पडत असतं एकूण या डोंगरामधून. डोंगराच्या मधून असा छोटासा रस्ता केलेला आहे हा. आधी घाट होता पूर्ण, पण नंतर हे कन्स्ट्रक्शन झालं तेव्हा मस्त झाला आता हे रोड. संभाजीनगर पुणे हायवेला हे एक हॉटेल आहे, इथे थांबलो आहे आता. राधे राधे चायवाले, बासुंदी चहा म्हणून. चहा वगैरे घेतो इथं आणि मग जातो पुढे. थोडंसं थंडी वाजती थोडी अजून, पण टाईम पण झाला आहे 10:30-11 वाजलेत, पण मग तरी पण अजून थंडी वाजती थोडीशी. तर चहा वगैरे घेतो मग जातो पुढे. चहा वगैरे घेतली, आता चाललोय पुढे. रस्ता पण असा मोकळा आहे मस्तपैकी, छान आहे. जास्त चाललंय खूप दिवसानंतर चाललोय मी गंगापूरला. असं एकदा जात नाही मी. आमच्या लास्ट टाइम गेलो होतो, मॅनेजर सोबत गेलो होतो. आता एकदाच चाललंय. सो गाईज घरी आलो, जेवण वगैरे केलं. लेट झालं घरी यायला थोडंसं, आणि आता झोपतो, आराम करतो आता. तर गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.